ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी सामान्य शिवसैनिकांनी आणि मासाहेब मीनाताई ठाकरेंना अभिवादन करत दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी साकडं घातलेलं आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी माणसांकडे कुणी डोळेवर करून पाहणार नाही, तसेच पालिकेवर देखील भगवा फडकेल असा विश्वास या सामान्य शिवसैनिकांनी व्यक्त केलेला आहे। या शिवसैनिकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मराठीच्या मुद्द्यावरती शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा होती। मात्र काल आपण जर बघितलं तर दोन्ही बंधूंनी याबद्दल एकमेकांना साथ घातलेली आहे। मात्र अटी शर्ती सुद्धा आहेत। सामान्य शिवसैनिकांच्या मनात काय हे जाणून घेणार आहोत आपण। याच ठिकाणी आपण बघितलं तर मासाहेब मीनाताई ठाकरे यांना सध्या अभिवादन करून दोन्ही बंधू एकत्र यावे अशा प्रकारचे साथ मीनाताई ठाकरे यांना घातलेले आहेत। आज शिवसैनिकांसोबत आपण थेट संवाद साधू। काय सांगाल, एकूण या ठिकाणी आलात, मासाहेबांना तुम्ही पुष्पहार अर्पण केलेला आहे। काल सुद्धा चर्चा रंगल्या होत्या। आता दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येतात अशी चर्चा आहे। तुमची नक्की भावना काय सामान्य शिवसैनिक म्हणून? आम्ही पक्षाचे बांधील आहोत, पण दोन ठाकरे बंधू जर एकत्र येत असतील तर ती एक आनंदाची बाब आहे मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी। दोघांनी सांगताना एकच सांगितलं की महाराष्ट्राच्या भल्यासाठी आमच्यातले काही हेवेदावे मतभेद छोटे मोठे असतील ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी हे खूप छोटे आहेत आणि ते बाजूला ठेवावेत आणि ठेवतायत ते दोघंही। तर त्याच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। आमचीच नाही, आमच्यासाठीच नाही तर प्रत्येक मराठी माणूस आणि मुंबईकर आणि महाराष्ट्रातल्या तमाम लोकांसाठी ही आनंदाची बाब आहे। भविष्यात महाराष्ट्राचं मध्ये तर आवाज बुलंद राहीलच, पण हा देशात सुद्धा एक ठाकरे ब्रँड हा जो आहे तो देशामध्ये सुद्धा जाईल आणि कोणत्याही मराठी माणसाकडे किंवा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही। जो आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राकडे एक वाकड्या नजरेने बघण्याचं गोष्ट होत आहे। महाराष्ट्रातले उद्योगधंद्याच्या बाबतीत बघा किंवा एक दुजाभाव केला जातो महाराष्ट्राला नेहमी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये। तर हे जर बंधू एकत्र आले तर ह्याच्यातनं एकच निष्पन्न होणार आहे की मराठी माणूस किंवा मुंबई किंवा महाराष्ट्राचं महत्त्व वाढणार आहे आणि ह्या महत्त्व वाढवण्यासाठी ह्या दोन्ही भावांनी एकत्र येणं गरजेचं असं मला एक शिवसैनिक म्हणून वाटतं। प्रत्येक मराठी माणसाला याचा अभिमान आहे की हे दोन ठाकरे ब्रँड आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड हाच चालला पाहिजे, बाकी कोणाची ताकद चालणार नाही। जसं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नुसतं एक बोट उगारलं तर अख्खी मुंबई महाराष्ट्र जसा थांबला जायचा, तशी या दोन भावांमध्ये ती ताकद आहे आणि आम्हालाही सर्वसामान्य शिवसैनिकांना मनसैनिकांना हेच वाटतं की हे दोघं लवकरात लवकर जवळ यावं। कॅमेरा पर्सन लालचंद यादव सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।